सद्गुरू साईनाथांच्या कृपेने प्रभाग क्रमांक 9 मधून मी आणि माझ्या सोबतच्या अलकाताई गोतीस या प्रचंड बहुमताने चांगल्या लीडने या ठिकाणी निवडून आलेला आहे। सर्वप्रथम मी साईबाबांच्या या ठिकाणी आभार मानेल। त्यानंतर माझं कुटुंब, माझे काका गोपनाथ बापू गोंदकर, माझे वडील रमेश भाऊ गोंदकर, तसेच आमचे लहाने काका केशवप्पा गोंदकर, तसेच माझे भाऊ चुलते सर्व कुटुंब माझ्या पाठीशी होतं। आणि सर्वात महत्त्वाचं, या प्रभागातील मायबाप जनता त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम मतदान रूपी केलं आणि आम्हाला प्रचंड असे बहुमताने निवडून दिलं। सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच माननीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी महायुती मधून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी या दोघांचे पण आभार व्यक्त करतो। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोघेही उमेदवार आम्ही प्रभाग मधून निवडून आलेलो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, तसेच या कोपरगाव तालुक्याचे आमदार माननीय आशुतोषदादा काळे, प्रदेश सरचिटणीस माननीय संग्रामदादा कोते, तसेच ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक माननीय बाबासाहेब कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष शिर्डी शहरात काम करतो आणि महायुती म्हणून शिर्डी शहरामध्ये घवघवीत यश महायुतीला मिळालं आहे। तर मी सर्व मतदार बंधूभंगीचे, भगिनींचे आणि साईबाबांचे प्रथम आम्ही आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थात सुजयदादांनी जे प्रचारादरम्यान मला लहान भाऊ असं म्हटलं, ते फक्त म्हणण्यापुरतं नव्हतं, तर नेहमीच त्यांनी मला लहान भावासारखं प्रेम केलेलं आहे आणि ते सर्वांचेच मार्गदर्शक आहे। आणि इथून पुढे सुद्धा सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवक वर्ग असेल, आम्ही आता नवीन जे मंडळ सगळं निवडून आलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत आणि शिर्डी शहराचा जो विकास आहे तो वेगळ्या लेवलला आम्ही या ठिकाणी घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि सर्व जनता आमच्या सोबत आहेत एवढा विश्वास जनतेने आम्हाला दाखवला आहे। तेव्हा आम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून दाखवू।